श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. रथसप्तमी म्हणजे माघ शुद्ध सप्तमी हा दिवस सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा 7वा दिवस. सूर्य आपला 7 घोड्यांच्या रथातून उत्तरेकडे वळतो, म्हणजेच ऋतुमानात बदल होतो. थंडी संपत येते, वसंताच्या आगमनाची तयारी सुरू होते. या काळात शेतात नवे धान्य कापणीसाठी तयार होते. रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम उतू घातले जाते. दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जायचं. एरवी दूध सांडलं उतू गेलं की हळहळणाऱ्या गृहिणी या दिवशी दूध उतू जाऊ देतात. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबर अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. मंदिराला ज्याप्रमाणे महत्त्व असते त्याचप्रमाणे सूर्याच्या रथाला देखील विशेष महत्त्व आहे. त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन करणे शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे दूध उतू घालवणे हे देखील खूप शुभ मानले जाते. आता दूध कसे उतू घालवायचे किंवा कसे उतू घालवावे हे आपण बघूयात. अग्निदेवाला हे दूध अर्पण करण्यासाठी दूध उतू घालवले जाते. दुपारी 12च्या अगोदर दूध उतू घालवावे. दूध हे अग्निदेवाला अर्पण करण्यासाठी प्रथम एक तवा घ्यावा. त्या तव्यावर थोड्याशा समिधा, गोवऱ्यांचे छोटे 2-3 तुकडे तसेच वाळलेल्या छोट्या काठ्या किंवा काड्या घ्या. दूध हे अंगणात आपल्या तुळशीसमोर उतू घालवले जाते. जर तसे शक्य नसेल तर तुमच्या देवघरासमोर दूध उतू घालवावे. एक मातीचे भांडे घ्या. त्यामध्ये पांढरे तीळ, साखर आणि चिमूटभर घाला. त्यात अर्ध्यापेक्षा जास्त दूध घ्या. भांड्यातले दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल या पद्धतीने ठेवा. तव्यावर समिधा प्रज्वलित करा. त्यानंतर ही सुगड ठेवायची आहे ज्यात आपण दूध ठेवले आहे ती. नंतर दूध उतू घालवायचे. उरलेले दूध टाकून देऊ नका. उरलेल्या दुधातील चमचाभर प्रत्येक घरात सर्वांना प्रसाद म्हणून द्या. रथसप्तमी पूजा आणि व्रताचे महत्त्व काय आहे ते आता बघूयात. रथसप्तमीच्या दिवशी स्नान, पूजा, दान या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते. तसेच रोग आणि इतर आजारांपासूनही मुक्ती मिळते असे म्हणतात. रथसप्तमीच्या दिवशी दानाला सुद्धा विशेष महत्त्व असते. तुम्हाला जमेल तसे दान करा. त्यामध्ये अन्नदान, धान्यदान, वस्त्रदान हे करू शकता. रथसप्तमीला सूर्याला न विसरता अर्घ्य द्यावे. असे केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. तर हे होते रथसप्तमी निमित्त महत्त्वाचे विषय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.